नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आणि ह्या जलद दिनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी डॉक्टर वंदना पुसाळकर यांचं मी स्वागत करतो. आणि त्यांना पहिलाच असं संवादात्मक प्रश्न असा आहे की आज जयंती नदी आपण जी म्हणतो, जयंती नाला जो म्हणतो तो एकाली नदी होती आणि ते कोल्हापूरचं एकाचं वैभव होतं. या विषयात आपण PhD केलेली आहे आणि अधिकारवाणीने तुम्ही त्यावर फार संशोधन केलेलं आहे. मला त्या विषयाकडे आपल्याला जावं असं कसं वाटतं? जयंती नदी आहे, नाला नाही, हे सांगायची गरज भासते. इथेच आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटलं. आणि ॲज अन आर्किटेक्ट एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी माझी एक नागरिक म्हणून शहरातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नाल्यांमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला परत नदीमध्ये रूपांतरित करता येतील का, असा विषय डोक्यामध्ये होता आणि त्यासाठीच मी संशोधन केलं आणि फेब्रुवारीमध्ये मला ती PhD डिग्री अवॉर्ड झाली. हा PhD पर्यंतचा प्रवास म्हणजे सिनॉप्सिस तयार करून बसून PhD पर्यंतचा प्रवास आणि त्याला आपले गाईड कोण कोण होते, कसं कसं तुमच्या सहकारी लाभलं सगळ्यांचं? मी विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधून वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केस स्टडी ऑफ जयंती रिव्हर इन कोल्हापूर सिटी, सस्टेनेबल रिव्हरफ्रंट रिजनरेशन हा विषय घेऊन मी माझी PhD कंप्लीट केली. त्याच्यामध्ये बेंगलोरच्या डॉक्टर विमला स्वामी आणि बेळगावचे धारवाडचे डॉक्टर शिवपूर सर यांनी मला गाईड केलं, मार्गदर्शन केलं. कत्यायनीपासून ही जयंती नदी चालवून आपल्या इथं मध्ये असं आहे, परत तिथं मोतांबाजूवर 2 भाग होतात, परत ते मिळते. तर आजच्या पिढीला कसं सांगता येईल तुम्हाला, त्यावेळी कसं होतं आणि आता कसं कसं आलेलं आहे? जयंती नदी हा उल्लेख कारवीर महात्म्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि काही ठिकाणी त्याचा जयंतीचा उल्लेख जिवंती असा पण आहे, जिवंती नदी किंवा जयंती नदी असा उल्लेख आहे. ज्या वेळेला मी सुरुवात केली रिसर्च सुरू करायला त्यावेळेला मला असं लक्षात आलं की बऱ्याचशा कागदोपत्रांमध्ये जयंती नाला किंवा जितीचा ओढा असं उल्लेख आहे. मग मी सुरुवात केली की नदी कशाला म्हणतात, नदीची डेफिनेशन काय. मग एक जनरल डेफिनेशन बघितली तर 15 किलोमीटर पेक्षा जास्त लांबी ज्या ओढ्याची असते त्याला नदी म्हणतात. किंवा अजून एक विषय येतो तो म्हणजे त्या नदीच्या उपनद्या किती आहेत. तर कमीत कमी 8 उपनद्या आपल्या जयंतीच्या आहेत आणि त्या 4 पेक्षा जास्त असतील तर ती नदी म्हणता येते. त्यामुळे ह्या दोन्ही कारणांमुळे जयंती नदी आहे हे सिद्ध होतंय. करवीर महात्म्यावरती बऱ्याच लोकांचा, मंडळींचा विश्वास नाही किंवा काही मायथॉलॉजिकल रेफरन्सेस सायंटिफिक लोकांना रुचणारे नसतात. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की त्याच्या आधारावरती आपण सांगू शकतो की नदी आहे. तुमची PhD तुम्हाला ह्या अधिकारवाणी प्राप्त झालेली आहे आणि आपण एक व्हिडिओ सगळीकडे बघतो की सोलापूर संभाजीनगरला एक अशी ओढा होता, त्याचा नदीत रूपांतर झालेला आहे आणि त्याला भरपूर सगळ्या NGO असतील, शासकीय निमशासकीय संस्था असतील आणि शाळापासून ते महाविद्यालय सर्वांच्या लोकसहभागातून ते पुनर्जीवन झालेलं आहे. तसंच तुम्ही नुकतंच एक प्रेझेंटेशन या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व मान्यवरांना दिलेलं आहे आणि ते सकारात्मक पण झालेलं आहे. तो काय प्रवास, काय अनुभव? हा रिसर्च मध्ये मी एक स्पेशल नावाचं फ्रेमवर्क तयार केलेलं आहे, पॉलिसी फ्रेमवर्क म्हणतात त्याला. तर स्पेशल मध्ये 7 गोष्टी येतात: सोशल आस्पेक्ट, फिजिकल आस्पेक्ट, इकॉनॉमिक आस्पेक्ट, कल्चरल आस्पेक्ट, इन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स, अडॅप्टिव्ह रेझिलियन्स अँड लीगल आस्पेक्ट. तर हे 7 विषय घेण्याचं कारण म्हणजे नदीच्या भोवताली किंवा एन्व्हायरमेंट किंवा जनरल जर आपण बघायचे प्रश्न बघितले सिटी मधले तर अर्बन कॉम्प्लेक्सिटी आहे आणि सस्टेनेबिलिटी किंवा शाश्वत विकास जर करायचा झाला तर आपल्याला सगळ्या विषयांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हा गृहीत धरून किंवा प्रत्येकाचं महत्व लक्षात घेऊन आपल्याला काम करावं लागणार. म्हणून मी त्या पद्धतीचं फ्रेमवर्क तयार केलेलं आहे. ज्या वेळेला मी रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की
अर्बन कॉम्प्लेक्सिटी किंवा शहरी नद्यांच्या अर्बन रिव्हर्सच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मल्टीडिसिप्लिनरी आहेत. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे अर्बन डिझाईन रिलेटेड इश्यूज आहेत, अर्बन प्लॅनिंग रिलेटेड किंवा मास्टर प्लॅनिंग शहराच्या टाउन प्लॅनिंग रिलेटेड इश्यूज आहेत, लँडस्केप रिलेटेड म्हणजे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड इश्यूज आहेत, हिस्टॉरिकल इश्यूज आहेत म्हणजे बऱ्याचशा हिस्टॉरिक बिल्डिंग्स आहेत किंवा हेरिटेज मॉन्युमेंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड इश्यूज आहेत. त्याच्यानंतर लिगल इश्यूज आहेत, इलिगल डेव्हलपमेंट किंवा वसाहती स्लम डेव्हलपमेंट्स असतील त्या जयंतीच्या काठावरती बऱ्याच नाल्यांच्या काठावरती आपल्याला बघायला मिळतात. सो लिगल आस्पेक्ट असेल, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचा रोल असेल. सो जयंती रिव्हरच्या बाबतीत असेल किंवा जनरल नद्यांच्या बाबतीत जो प्रश्न आहे तो मल्टीडिसिप्लिनरी आहे आणि प्रश्न सगळ्यांना माहिती आहेत, पण प्रश्नांना उत्तरं कशी द्यायची, कोण काय करू शकेल, कोणाचा रोल किती आहे, मग त्यासाठी मी इनडेप्थ रिसर्च केलेला आहे. जयंती नदी जे सप्ते इथं खानविलकर पंपाजवळ जे तिथं सगळं बॅरिकेड्स आहेत आणि तिथं काही प्लॅस्टिकचा फेस येतो, त्याचे पेपरला फोटो येतात, त्याच्या उलट सुलट चर्चा होतात. तर तिथं नदी सप्ते तिथं काय नेमकं त्या स्पॉटचं काय नेमकं? ऍक्च्युली जयंती नदी ही कात्यायनीपासून उगम पावते आणि त्याला गोमती नदी मिळते, त्याच्यानंतर फल्गू नदी मिळते आणि नंतर ती पंचगंगेला मिळते. खानविलकर पेट्रोल पंपाच्या जवळ जो पूल आहे किंवा ब्रिज आहे तो प्रिन्स ज्वेल्स ब्रिज आहे. तर त्या ब्रिजच्या अलीकडे आपल्याकडे पंपिंग स्टेशन आहे आणि जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते पंपिंग केलं जातं कदमवाडीला, जिथं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे. 76 MLD चा सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे आणि कोल्हापूरमध्ये एकूण 2 सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत. त्यामध्ये कदमवाडीचा 76 MLD चा एक आहे आणि दुधाळीचा 17 MLD चा आहे. दुधाळीला रंकाळ्यामधून किंवा दुधाळी नाल्याचं पाणी शुद्धीकरण केलं जातं, म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट केला जातो, सिवेज ट्रीटमेंट केली जाते. आणि कदमवाडीला जयंती, गोमती, लाईन बाजार नाला आणि बापट कॅम्प नाला ह्या 4 नाल्यांचं पाणी डायव्हर्ट केलेलं आहे. तर कसं होतंय की पूर्णपणे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन च्या कागदोपत्री उल्लेख आहे की कोल्हापूरमध्ये जनरेट होणारं जे सिवेज आहे ते पूर्णपणे पंप केलं जातं आणि त्याची ट्रीटमेंट होते आणि मग सोडलं जातं, पंचगंगेला सोडलं जातं. पण तशी काही परिस्थिती दिसत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला खानविलकर पेट्रोल पंपावरून म्हणजे त्या ह्याच्या ब्रिज वरून पाणी वाहत पंचगंगेत गेलेलं बघत असतो आपण, किंवा वर्षभर फक्त 4 महिने उन्हाळ्याचे सोडले तर बाकी 8 महिने ते पाणी दूषित पाणी पंचगंगेला मिळत असते. याबरोबरच आपलं मोहताम पार्क जिथं आहे, तिथं जटवाईचं मंदिर आहे, तिथं ह्या नद्या परत मिळतात, तो काय संदर्भ आहे? कसं आहे, मी जेव्हा स्टडी करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की जयंती नदी होती, ह्याला दुजोरा देण्यासाठी अजून एक गोष्ट आपण अधोरेखित करू शकतो की कात्यायनी पासून जयंतीचा उगम झाला ते मंदिर, त्यानंतर कळंबा लेक हा जयंतीच्या काठावरतीच किंवा जयंतीच्या अपस्ट्रीम एरियामध्ये बांधला गेला. कळंब्याचं पाणी अजूनही कोल्हापूरच्या ओल्ड सिटी एरियाला जवळजवळ 8 MLD म्हणजे 8 लाख लिटर पाणी दिवसाला हे सप्लाय केलं जातं. त्याच्यानंतर रामानंद नगरचा मठ जो आहे तो पण जयंतीच्या काठावरती आहे. त्याच्यानंतर ओढ्यावरचे यल्लमा जे मंदिर आहे ते जयंतीच्या काठावर आहे. सिद्धिविनायक मंदिर शेळके पुलाजवळ जे आहे ते पण जयंतीच्या काठावर आहे. त्याच्यानंतर फल्गुलेश्वर मंदिर जे आहे विल्सन ब्रिजला लागून जे आपण जयंतीच्या पात्रात बघतो ते मंदिर, फल्गू नदी जी राजाराम कॉलेज कडून जे एक ट्रिब्युटरी येते ती जयंतीला जिथं मिळते तिथं ते त्या दोन्ही नद्यांच्या संगमावरती ते मंदिर आहे. तुम्ही मला प्रश्न विचारलात की
जयंती आणि गोमतीच्या संगमावरती जे मंदिर आहे ते सटवाईचं मंदिर. तर ही अशी बरीच जवळजवळ 25 मंदिरं आणि संस्था, सामाजिक संस्था आपल्याला त्या जयंतीच्या प्रवाहाच्या म्हणजे कात्यायनी मंदिरापासून ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की हा खरोखर ती नदी होती, कारण नद्यांच्या काठावरती ही मंदिरं बांधली जायची, कारण नदीचं पाणी वर्षभर ते नदी देवाच्या पूजेसाठी वगैरे वापरलं जायचं. तुम्ही 3 टप्पे केलेले आहेत या जयंती नदीचे, तर ते कुठले कुठले आहेत? आपण जेव्हा नदीचा अभ्यास करतो त्यावेळेला नदी सर्वसाधारणपणे 3 भागामध्ये डिवाइड केली जाते. अपस्ट्रीम एरिया, मिडस्ट्रीम एरिया आणि डाऊनस्ट्रीम एरिया. तर अपस्ट्रीम एरिया म्हणजे साधारण कात्यायनी पासून ते कळंब्यापर्यंतचा भाग येतो. हा, आणि तो पूर्ण ऍग्रिकल्चर, कळंब्याच्या आधीचा सगळा भाग जो आहे तो ऍग्रिकल्चरल भाग आहे. त्याच्यानंतर कळंबा तलावापासून ते हॉकी स्टेडियम पर्यंतचा जो भाग आहे तो मिड स्ट्रीम एरिया येतो, आणि हॉकी स्टेडियम पासून खानविलकर पेट्रोल पंपापर्यंतचा जो भाग आहे तो पूर्ण कंजेस्टेड एरिया येतो. तर सर्वसाधारणपणे जेव्हा मी स्टडी केला त्यावेळेला जयंतीच्या वॉटरशेड एरियामध्ये जे राहणारे जे जवळजवळ 400 पेक्षा जास्त 466 फॅमिलीचा इंटरव्ह्यूज घेतले. त्यावेळेला वेगवेगळे स्ट्राटा डिफाईन केले. स्ट्राटा म्हणजे काय की ऍग्रिकल्चरल एरियाज मध्ये राहणाऱ्या लोकांचं किंवा तिथे काम करणाऱ्या किंवा शेती असलेल्या लोकांचे व्ह्यूज वेगळे असतात. त्याच्यानंतर कळंबा आणि पाचगाव ही 2 विलेजेस आहेत. त्याच्यानंतर नाही, विलेजेस आहेत, विलेजेस आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूर शहराचा अर्बन स्प्राउल एरिया म्हणजे विलेजेसना लागून असलेला भाग जो आहे तो ती वसाहती आहेत. वायपी पवार नगर, त्याच्यानंतर मंडलिक वसाहत, महालक्ष्मी नगर. त्याच्यानंतर वायपी पवार नगर आणि उद्यम नगर ह्या 2 इंडस्ट्रीयल एरियाज आहेत. ज्या वेळेला इंडस्ट्रीयल एरिया प्लॅन केली गेली कोल्हापूरमध्ये त्यावेळेला ती जयंतीच्या काठाच्या पलीकडच्या बाजूला होती, म्हणजे गावापासून लांब अशी ती प्लॅन केली गेली होती. ज्या वेळेला 1920 साली राजाराम महाराजांनी उद्यमनगर प्लॅन केली तेव्हा. हा असा सगळा प्रवास आहे आणि प्रचंड दुर्लक्ष झालंय आपल्या सगळ्या पुनर्जीवन करायला वगैरे. पुढच्या काळात जर असं दुर्लक्ष झालं तर काय त्याचे दुष्परिणाम कोल्हापूरकरांना भोगावं लागतील? काय धोके आहेत आपल्या, आपण जर असं दुर्लक्ष करत? आता एकतर जयंतीच्या वॉटरशेड एरियामध्ये बरेचसे जे छोट्या नद्या त्या जयंतीला मिळत होत्या त्या आपण पुसून टाकल्यात काळाच्या ओघात. अर्बनायझेशन झालं, प्रवाह मुजून टाकलेले आहेत. त्याच्यानंतर बऱ्याचशा स्ट्रीमच्या काठावरती स्लम्स आपल्याला बघायला मिळतात. कोल्हापूरमध्ये जर आपण स्लमचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये फॉर्च्युनेटली पर्सेंटेज ऑफ स्लम्स इज व्हेरी लेस म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू अदर सिटीज. म्हणजे बाकी मुंबई पुण्यासारख्या किंवा बाकी बऱ्याच सिटीज मध्ये जर बघितलं तर 20 ते 30% पर्यंत स्लम्स असतात. कोल्हापूरमध्ये ते प्रमाण आहे 5.66%. तेवढं खूप कमी आहे. पण त्या पॉप्युलेशन जी राहते स्लम्स मधली, त्या स्लम्स मधल्या जवळजवळ 60% पॉप्युलेशन ही जयंतीच्या वॉटरशेड एरियामध्ये राहते. म्हणजे याचा अर्थ काय की अनहायजेनिक आणि अनहेल्दी सिच्युएशन आहे आणि तिथं त्या स्लम्स डेव्हलप झालेल्या आहेत, इलिगल वसाहती तयार झालेल्या आहेत. म्हणजे आरोग्याचा सुद्धा धोका त्यामुळे सगळ्या नागरिकांच्या. पुनर्जीवन करायचं म्हटलं तर राष्ट्रीय पातळीवर किंवा जागतिक पातळीवर असे काही यशस्वी प्रयोग आहेत का की आपण असं काही तुमच्या डोक्यात आहे, तुम्ही बघितलेले तुमच्या अभ्यासात आहे? होय, अशा प्रकारची जेव्हा सिच्युएशन तयार झाली युरोप आणि अमेरिकेमध्ये 1950s मध्ये अशी सिच्युएशन होती. म्हणजे खूप घाण पाण्याच्या ओढे आणि नद्या झाल्या. त्यावेळेला त्यांनी काय केलं पहिल्यांदा तर ते पूर्ण कल्वर्ट केलं, बांधून घेतलं, त्याच्यावरती रस्ते बांधले किंवा काळाच्या ओघात नंतरच्या 20-25 वर्षांनी त्याच्यावरती एक्सप्रेस हायवेज किंवा फ्लायओव्हर्स झाले. पण 1975 मध्ये जेव्हा एन्व्हायरमेंटल मुवमेंट झाल्या सुरू जगभरामध्ये, इकॉलॉजिस्ट आणि एन्व्हायरमेंटलिस्टनी खूप मुवमेंट केल्या, म्हणजे प्रोटेस्ट वगैरे केले अमेरिकेमध्ये एस्पेशली. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या नद्या ह्या जे वॉटर सायकल आहे, पाण्याचं चक्र आहे किंवा हायड्रोलॉजिकल सायकल म्हणतात त्याला, त्या सायकलचा एक महत्वाचा भाग आहे. आणि
ते डिस्टर्ब केलेलं आहे या कन्वर्ट केल्यामुळे किंवा नद्यां आपण ओपन सिवर ड्रेन्स मध्ये कन्वर्ट केल्यामुळे. मग म्हणून त्यांनी काय केलं, ज्यावेळेला 1980s मध्ये आणि 90s मध्ये डे लाइटिंग ऑफ स्ट्रीम्स किंवा रिव्हर्स असं केलं त्यांनी. डे लाइटिंग म्हणजे काय, तर त्यांनी बांधून टाकलेले जे काही नद्या आणि नाले होते ते पुनर्जीवन केले. त्याचं ते ओपन टू डे लाईट केले. डे लाइटिंग ऑफ स्ट्रीम्स आणि रिव्हर्स म्हणतात त्यांना. ओपन केले म्हणजे काय केलं, तर त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं होतं ते पूर्ण काढून टाकलं आणि नद्या पूर्वीच्या जुन्या रूपात आणायचा प्रयत्न केला. तर बऱ्याच ठिकाणी थेम्स रिव्हर आहे लंडनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये पण बरीचशी अशी एक्झाम्पल्स आहेत. वॉलर क्रिक ऑस्टिन मध्ये, टेक्सासमध्ये. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल डे लाइटिंगचं किंवा रिस्टोरेशन ऑफ रिव्हरचं देता येईल ते म्हणजे सेऊलमध्ये चिऑंगीचेवन नावाची एक जयंती सारखीच म्हणजे 15 किलोमीटर लांबीची एक रिव्हर होती. ती त्यांनी पूर्ण बांधून टाकली होती. त्याच्यावरती एक्सप्रेस हायवे केले होते. 2000 साली जेव्हा त्यांनी ह्या पूर्ण एक्सप्रेस हायवे म्हणजे जे रोड्स होते त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की खालून जे घाण पाणी वाहत होतं त्यामुळे ते स्ट्रक्चरल सिस्टीम पूर्ण एक्सप्रेस हायवेचं लाईफ धोक्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना ते पाडूनच टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्याच वेळेला पॉलिटिकल लीडर जे कोणी होते त्यांनी इको सिटी असा अजेंडा डिक्लेअर केला. इको सिटी म्हणजे काय की इको फ्रेंडली डेव्हलपमेंट किंवा इकॉलॉजिकल रिस्टोरेशन ऑफ द नेचर. असं हे आपले हे राष्ट्रपतीच आहेत. आपण एक व्हिडिओ पण सध्या सगळीकडे बघतो की संभाजीनगरमध्ये सुद्धा म्हणजे औरंगाबादमध्ये असा प्रयोग झालेला आहे. तर असे भारतात काही प्रयोग झालेले आहेत का? भारतामध्ये प्रयोग झालेले आहेत. आता काम सुरू झालेलं आहे. इंदोरमध्ये नद्या आपल्याला जर पुनरुज्जीवित करायच्या असतील तर आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट खूप मोठ्या म्हणजे घनकचरा व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाचा भाग असतो. तो करायचा आहे म्हणजे करायला सुरुवात केलेली आहे भारतामध्ये. इंदोर एक सिटी आहे की जी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये गेली सलग 5 वर्ष त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय. त्यांचं सॉलिड वेस्ट म्हणजे घनकचरा व्यवस्थापनामध्ये ते आता अव्वल दर्जा आहेच, त्यांचा अव्वल 1 क्रमांक आहे. त्याचबरोबरीने आता ते त्यांच्या इथे जी खाम रिव्हर आहे त्या खाम रिव्हरचं पण पुनरुज्जीवन करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर बेंगलोरमध्ये काही जे नाले आहेत त्याचं पण पुनरुज्जीवन करण्यासाठी थोडे प्रयत्न कॉर्पोरेशन लेवलला सुरू केलेले आहेत. आपण हे धोका म्हणलो त्या बाबतीत गेल्या वेळेस कोल्हापूरकरांनी धोका म्हणलं की रामायण नगरची तो ओढा आहे म्हणजे ऐट्याकडून जे मोठं प्रचंड पाणी आलं म्हणजे रात्री 4 तासात लोकांच्या घरापर्यंत पाणी भरलं पहिल्या ह्याच्यात आणि 4 व्हीलर अशा वाहत आल्या म्हणजे इतक्या स्पीडनं ते पाणी आलं. हा धोका कसा काय झाला आपल्या सगळ्यांना? क्लायमेट चेंजमुळे म्हणजे ढगफुटी होतीये किंवा कॅटास्ट्रॉफिक इव्हेंट म्हणतात त्याला. तर कोल्हापूरमध्ये महिनाभरात जो पाऊस पडायचा तो एकाच दिवसात पडला. तर 2019 साली आपण अनुभवलं की 200 mm पाऊस एका दिवशी पडला आणि त्यावेळेला पाणी वाहून जायला जागा नाहीये. मग ते लोकांच्या घरात पाणी घुसतं. कारण का आपण नॅचरल जे स्ट्रीम्स आहेत किंवा ओढ्या आहेत त्याच्यावरती घरं बांधलेली आहेत, त्यामुळे ते घरात पाणी जातं. हा आपल्या सगळ्या संशोधनावर एक छोटा प्रश्न आहे की आता बोरिंग करताना खूप वेळ की 300-400 फूट खाली जावं लागतं. मग हे एक मानवी सर्वांना एक धोक्याचा इशारा आहे का आपल्या सगळ्याच्या? अर्बनायझेशन वाढत्या शहरीकरणामुळे आपण जसं नद्यांचे नाले केले तसंच आपण नद्याच्या जे वॉटरशेड एरिया आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे हायली पेव्ड एरियाज किंवा इम्परव्हियस एरियाज केले. त्यामुळे पावसात म्हणजे पावसाचं पाणी जे जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे. सगळं वाहून जातं. त्यामुळे जमिनीमध्ये आपल्याला ग्राउंड वॉटर टेबल खूप खाली गेलेलं लक्षात येतं. किंवा बऱ्याच वेळेला असं पण होतं की गटारीचं पाणी विहिरींमध्ये आपण म्हणजे वास येतो पाण्याला वगैरे आणि बोर हे होतात
पाणी पण लागत नाही, नंतर येत नाही असं होतं. पुन्हा एकदा तुमच्या मुळे येते की आता ह्या सगळ्या जयंती नाल्याच्या पुनर्साठी मास मुवमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे लोक सहभाग करेल, म्हणजे गाव करेल ते राव करेल असं जे आपण म्हणतो. तर 8वी 5वी 7वीच्या मुलापासून ते अगदी जस्ट सिनियर नागरिकापासून NGO असतील, आपले डोझरवाले सगळे असतील, कॅटेगरीज असतील, बिल्डर असतील, क्रीडा सारखी संस्था आहे, तुमची आर्किटेक्ट असोसिएशन आहे, तर या सर्वांनी मिळून एक ही साथी हात बळावून एक लोक चळवळ करावी असं सगळं त्यातलं. 18 तारखेला सकाळी जेव्हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबांच्या समोर मीटिंग होती, त्यावेळेला हाच विषय झाला की कशा पद्धतीनं पुढे जाता येईल. त्यांचं आपण नद्यांचं प्रदूषण आणि फ्लडिंग म्हणजे पूर ह्या दोन्ही गोष्टींना जर सोल्युशन द्यायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. सगळे स्टेक होल्डर्स म्हणजे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य, शाळा प्रशासन आणि शाळा महाविद्यालयामध्ये जाणारी मुलं असतील, सगळ्यांचा सहभाग असेल तरच आपल्याला हे काम पूर्ण करता येईल. हे सर्व काम सुरू करत असताना आपण वड्यावरील गणपती म्हणतो, हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. तर आपण आजपासून नदीवरील गणपती म्हणायला चालू करूया. जयंती नदी होती, अगस्ती ऋषी तिथं पूजा केलेले असे सगळे उल्लेख आहेत. तर आपण एकदा ते नदीवरील गणपती म्हणायला यापासून सुरुवात करूया. आणि याचा समारोप करताना मॅडम काय मनोगत शेवटी काय सांगणार अपेक्षा आहे? इंटरनॅशनल वॉटर ऑर्गनायझेशननी एक रिपोर्ट सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 2030 साली इंडिया विल बी वॉटर स्केअर्स कंट्री. तर त्यावेळी परिस्थिती इतकी बिकट होणार आहे. आपल्या पूर्ण भारताची लोकसंख्या जर बघितली आपण तर ती जगाच्या 17% आहे आणि आपल्या भारतामध्ये असलेलं अवेलेबल जे वॉटर आहे, पाणी आहे, ते 4% आहे. 17% लोकांना 4% पाणी असं जर आपण कन्सिडर केलं. आणि अजूनही आता बऱ्याच ठिकाणी जर आपण बघतो की लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, जसे की वाळवंट, हे म्हणजे हॉट अँड ड्राय क्लायमॅटिक झोन आहे. आपल्या इथले मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी, लातूरला आपण ट्रेन मधलं पाणी पाठवलं वगैरे. तर आपल्या इथे आपण नशिबवान आहोत, आपल्याकडे इतक्या रिव्हर्स, नद्या आहेत आणि त्या नद्या आपण प्रदूषित करतोय. तर आपण सर्वांनी मिळून ठरवायला पाहिजे की आपण का आपल्याला 50 किलोमीटर लांब जाऊन काळमावाडीचं पाणी आणावं लागतंय, का आपल्या पंचगंगा नदी आपल्या इथे जवळजवळ 19 किलोमीटर आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीला लागून आहे आणि का पंचगंगेतलं पाणी आपण पित नाही, का आपण सगळ्या जे 12 नाले आहेत किंवा ज्या पंचगंगा नदी आहे ती का आपण प्रदूषित करतोय. तर प्रदूषण होऊ नये म्हणून सगळ्यांनी जर ठरवलं तर करता येणं शक्य आहे. त्याच पद्धतीनं प्रेझेंटेशन कलेक्टर साहेबांच्या समोर केलेलं आहे. तर सगळ्यांचा जर सहभाग मिळाला तर जयंती किंवा सगळ्या जे आपले 12 नाले आहेत त्याचं पुनरुज्जीवन करणं पॉसिबल आहे आणि सगळ्यांच्या सहभागाने ते नक्की होईल. एक सगळ्यांनी मिळून एका दिशेनं जर पाऊल टाकायचं ठरवलं तर ते करणं शक्य आहे. आणि हे पाऊल टाकण्याची सुरुवात आजच्या आपल्या ह्या सर्व चर्चासत्रात झाली असे समजा. मॅडमनी 8 ते 10 वर्ष एवढं संशोधन केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण आपलं करवीर नगरी म्हणून एक योगदान देऊया आणि उद्यापासून जयंती नदीवरील गणपती असं म्हणायला किमान चालू करूया. म्हणजे नवहित नदी होते, एकेका लोकांना जर पटलं तर टाकताना काही लोक जरा दचकतील, सगळे दचकतील आणि एक सुरुवात चांगली होईल आणि एकदा हे या वाटेचा महामार्ग होईल असं अपेक्षा व्यक्त करा. जयंतीचा जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा जयंतीवरती जीवंती नावाची एक शॉर्ट फिल्म तयार केलेली आहे. ती युट्यूब वरती आहे, ती सगळ्यांनी बघायला हरकत नाही. त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये काय प्रॉब्लेम झालेत, कशामुळे जयंती नदीचे नाला झाला, हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि याच्याच पुढचा एक भाग आता करायला सुरुवात केलेली आहे ज्याच्यामध्ये सोल्युशन्स म्हणजे प्रत्येकाचा सहभाग कसा वाढवता येईल, प्रशासनाने काय करायला पाहिजे आणि नागरिकांचं काय कर्तव्य आहे, हे सगळं त्याच्यामध्ये मांडणार आहे. एखादी PhD झाली की त्याचं पुस्तक होतं किंवा 5 कॉपीज होतात आणि ते आपल्या ग्रंथालयात राहतात किंवा कसं बस एखादं पुस्तक निघतं. पण मॅडमचं वेगळं पण असं आहे की त्यात एक लोक चळवण्याच्या मार्गावर सुरू झालेला आहे आणि त्यासाठी आपल्या TV नेक्स्ट मराठी परिवाराच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.